कोरोना काळामध्ये सुद्धा जे काही केलं हे ते पुसून टाकायला बघतायत. अरे तुमची जी काही भाजप शासित राज्य होती आहे त्यांच्या तुलनेत माझ्या महाराष्ट्राचं काम बघा, आणि तिथे जर का मी मागे पडलो ना तर मी कधी कोणाला तोडणार आपण काळा मांडा हिशोब. मग कारण नसताना भुई थोपटत बसायचं, कोरोना काळातला घोटाळा करा. अरे तुमच्या व्हेंटिलेटर आणि तुमच्या सगळ्यामध्ये किती घोटाळा झाला. एक तर पीएम केअर फंडातला घोटाळा कोण बोलतच नाही त्याच्यामध्ये, एवढे मोठे केले. आता एवढे घोटाळे झालेत की आता 70,000 कोटीचा घोटाळा लागतो. मी काय 70,000 म्हणजे काय सुट्ट्या पैशाचा घोटाळा. एवढे घोटाळे मोठे झालेले. हे सगळे तुम्हाला लोकांसमोर मांडावे लागतील. गावागावामध्ये जेव्हा होर्डिंग लागतात ना, आता तर जाहिराती, हा सगळा आपला लुटीचा पैसा आहे. हे आपल्याला लुटताय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी, हे दोन ठग माझा महाराष्ट्र लुटतायत, महाराजांचा महाराष्ट्र लुटतायत. आणि तोच लुटीचा पैसा वापरून स्वतःची जाहिरात करतायत. एसटीची जाहिरात, ह्याची जाहिरात, आणि मग सरकारची जाहिरात लागल्यानंतर मोठे मोठे सगळे, म्हणजे यांचं बजेट बघा किती असेल. मोठमोठे सगळे तारका आणि तारे घेत आहेत आणि आम्हाला डोळ्यासमोर काजळ चमकवत आहेत. यांचं बजेट किती मोठं असेल. 50 कोटी लोकांना गॅस सिलेंडर दिले. तुम्हाला सगळ्यांना काय वाटेल, मला नाही मिळालं, पण यांचा फोटो आहे, मोदींचा फोटो आहे, सरकारी जाहिरात आहे. सरकारवरती नसला तरी सरकारच्या जाहिरातीवरती अजून लोकांचा विश्वास आहे.